मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला। तर राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43, शिवसेनेचे 19, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। याशिवाय इस्लाम पार्टी आणि अपक्ष प्रत्येकी 1 जागा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा, मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। दरम्यान फडणवीसांच्या मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा, तर अनेक ठिकाणी रोड शो सुद्धा असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। भाजपचे उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जाताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावता। पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी 1165 उमेदवार रिंगणात, तर काल अखेरच्या दिवशी 969 उमेदवारांकडून अर्ज मागे। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत, गुन्हा सिद्ध होण्याआधीच कुणी दोषी कसा असतो, सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचा सवाल। पिंपरी मनपामध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप, तर काही लोकांच्या प्रॉपर्टी कोट्यवधीपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का, पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न। तर तुझ्या तोंडात साखर पडो, असं अजित पवारांचं यावर उत्तर। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिला, तसं मिंढे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका, तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं उत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख भाजपात, पक्षानं माझ्यावर निवडणुकीमध्ये अन्याय केला, देशमुखांचा आरोप। तर पडळकर आक्रमक नेते, विधान भवन राड्यानंतर सुद्धा देशमुखांकडून कौतुक। पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनात मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना फटका। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त, सदानंद दाते आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी। तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ, 2 लाखांपर्यंतच्या कर्जावरही सवलत। शेतीच्या पीक कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ, 1 जानेवारीपासून हा नियम लागू। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका। राज्याच्या उर्वरित भागात सुद्धा पारा घसरला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।